ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आणि तो म्हणजे आता सचिनला साक्षी ही त्याच्यापासून काहीतरी लपवते आणि तिची आणि अर्जुनची खूप काहीतरी गहन ओळख आहे. हे सगळं काही ओळखणार आहे, त्याला समजणार आहे साक्षीचं सत्य. त्याचबरोबर आता दुसऱ्या बाजूला सचिनला सुभेदार कुटुंबीय घराबाहेर काढणार, तर प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर येणार. तर नेमकं काय घडणार, कसं घडणार, हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथं पाहतोय की जर पुन्हा असं झालं तर हे रिस्की आहे असं अश्विनने सांगितल्यानंतर मग मात्र आता कल्पनाला खूपच जास्त काळजी वाटू लागते अस्मिताची. आणि आता कल्पना ही प्रतापला सांगते, हे बघा, त्या नालायक सचिनमुळे माझ्या मुलीला सतत जर असा त्रास होणार असेल ना, तर मी हे सगळं अजिबातच खपवून घेणार नाही. मला तो सचिन माझ्या घरात नकोच आहे, माझ्या मुलीच्या आयुष्यात सुद्धा नको आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलीला सतत हा असा काहीतरी त्रास होत असेल तर त्याचा काय उपयोग. तसंही आपण त्याला घरात ठेवलं होतं अस्मिताकडे बघून, अस्मिताचा विचार करून. पण जर आता अस्मितालाच तो ह्या घरात नको आहे, तर मग आपण त्याला ह्या घरामध्ये ठेवून घेण्याची गरज काय आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता इकडनं बाहेर पडायला सांगा. त्याबरोबर प्रताप म्हणतो, कल्पना, तुझं म्हणणं मला पटतंय. तसंही आपण अस्मिताचाच विचार करत होतो ना, पण अस्मिताला आता त्याच्यामुळे किती त्रास होतोय हे तर आपण पाहिलंय. बाद झालं, आता पुरे झालं. आता सचिनला ह्या घरात थारा नाही. मी ताबडतोब जातो आणि त्याच्याबरोबर बोलतो, त्याला ह्या घरातनं तू कायमचा चालता हो असं सांगूनच टाकतो. असं म्हणत आता लगेचच इकडे प्रताप हा बाहेर येतो आणि मोठमोठ्याने सचिनला हाका मारतो. सचिन हा आता जाऊन गेस्ट रूममध्ये बसलेला असतो. त्याबरोबर प्रतापने हाका मारल्यावर सचिन बाहेर येतो आणि काय झालं बाबा असं म्हणतो. त्यावर आता प्रताप त्याला ठणकावून सांगतो, पहिली गोष्ट, मला बाबा म्हणू नको, तो हक्क तू गमावलायस. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तुला ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद. तुझा गाशा गुंडाळ आणि तुला जिकडे जायचं आहे तिकडे जा. तुला स्वतःचं घर आहे. जमलं जर स्वतःच्या आईवडिलांशी खोटं बोलला नसशील तर कमीत कमी स्वतःच्या आईवडिलांकडे तरी जा, कळलं ना. पण पुन्हा आमच्या घरात येऊ नकोस, कारण ह्या घराचे दरवाजे आता तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत असं समज. आम्ही तुला ह्या घरात ठेवून घेतलं होतं कारण फक्त अस्मितामुळे. त्याबरोबर मग लगेचच सचिन म्हणत असतो, डॅड, अहो तुम्ही असं काय करताय, मला घराबाहेर काढलं तर मी कुठे जाऊ. अहो माझी बायको इथे, माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. मी अस्मिताशिवाय नाही राहू शकत. प्लीज, हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडतो, हवं तर पाया पडतो. माझ्याकडून चूक झाली, मी नाही म्हणतच नाही आहे, पण जे झालं ते झालं ना डॅड. आता जे घडून गेलं त्याच गोष्टीवरती आपण जर बोलत राहिलो तर यामुळे फक्त आणि फक्त त्रासच होईल सगळ्यांना. त्याबरोबर आता प्रताप म्हणत असतो, तोच त्रास होऊ नये ना, म्हणूनच मी तुला अगदी सोप्या भाषेत सांगतोय की तू इकडनं चालतं हो. तू इकडनं निघून गेलास ना की ना कोणाला कसला त्रास होईल ना काय दुसरं घडेल, कळलं. त्यामुळे निघ, चालता हो. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, डॅड, अहो असं कसं बोलू शकता तुम्ही. त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, हे बघ सचिन, मी अजूनही तुला अगदी सभ्य आणि चांगल्या भाषेत समजवतोय. नाही, जर तुला चांगली सभ्य सुशिक्षित भाषा कळत नसली तर मग माझ्याकडे दुसराही पर्याय आहे, समजलं. त्याबरोबर दुसरीकडे आता इथे डांबून ठेवलेल्या महिपतला शुद्ध आलेली असते. महिपत म्हणतो, अरे देवा, पुन्हा एकदा ह्या नाग्याने मला बेशुद्ध केलं आणि पुन्हा एकदा माझी इकडून बाहेर पडण्याची संधी हुकली. पण ते काही नाही, आता काहीही झालं ना तरीही मी इकडनं बाहेर पडणार म्हणजे पडणारच. तो नाग्या मला फार दिवस काही अजून डांबून ठेवू शकणार नाही. जर त्याला चांगली जन्माची अद्दल घडवली ना मला डांबून ठेवल्याबद्दल, तर नाव बदलेन, पण त्याआधी इकडनं बाहेर पडणं गरजेचं आहे. आता तो स्वतःला पहिला सोडवून घेतो आणि सोडवल्यानंतर विचार करतो, हा उत्तम पर्याय. ह्या नाग्याला जर मला अद्दल घडवायची असेल ना तर त्याच्या ह्या हुशार बायकोला इकडनं सोडवलं पाहिजे, कारण ह्याची ही बायकोच आता पुढे मला ह्याला पकडून द्यायला मदत करू शकते. हिने जर हिच्या नवऱ्याबद्दलचं सगळं सत्य जाऊन सगळ्यांना सांगितलं ना तर सगळं सोपं होऊन जाईल. मग आता महिपत हा स्वतःला सोडवतो आणि त्यानंतर लगेचच तो सुमनला सुद्धा सोडवतो आणि सुमनला सांगतो, जा वहिनी जा, तुमच्या नीच नालायक हरामी नवऱ्याचं सत्य सगळ्यांना सांगून टाका. त्याबरोबर सुमन ही काही महिपतच्या समोर फार काळ उभीच राहत नाही. सोडवल्याबरोबर सुमन लगेचच तिकडनं
पळ काढते आणि पहिले ती जीवाच्या आकांताने अगदी घराच्या दिशेने धावत सुटते. त्याबरोबर दुसरीकडे आता सचिन याला तर घराबाहेर काढलेलं असतो. तो खूप रिक्वेस्ट करत असतो, खूप समजवत असतो प्रतापला, पण प्रताप त्याचं काहीच ऐकून घेत नाही. मग आता सचिन शेवटी पर्यायार्थी सुभेदारांच्या घरातनं बाहेर पडतो आणि तो ठरवतो की काहीही झालं तरी मी ह्या सुभेदारांना सुखी जगू देणार नाही. यांना काय वाटतं, हे तेवढे शाणे, पण नाही, यांनी अजून मला पूर्ण व्यवस्थित ओळखलेलंच नाही आहे. यांना अजून मी नेमका काय आहे हे कळलेलंच नाही आहे. पण आता बास, आता मी खरा कोण आहे आणि खरा कसा आहे हे यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मी प्रेमाने लाडाने घेत होतो जेणेकरून यांनी मला समजून घ्यावं यासाठी. पण जर यांना माझी भाषा कळतच नसेल तर आता माझं खरं रूप या सुभेदारांना दाखवण्याची वेळ आली. आज मला ह्याच घरातनं यांनी धक्के मारून बाहेर काढलं आहे ना, उद्या यांचं हेच घर यांच्याजवळ राहणार नाही याची तरबेज मी करेन. कॅनडासारख्या देशात जाऊन जर तिथे बँकेत फ्रॉड करून मी परत इंडियामध्ये येऊ शकतो तर मी अजून काय काय करू शकतो या गोष्टीचा या लोकांना पुरेसा अंदाज आलेला नाही आहे. त्यामुळेच यांनी मला घराबाहेर काढलं. पण ही गोष्ट विसरतायत की मी सचिन आहे आणि सचिन मनात येईल ते करू शकतो. यांना काय वाटतं, ह्यांनी मला घराबाहेर काढलं, माझ्यासाठी घराचे दरवाजे वगैरे बंद केले, असे हेवी डायलॉग मारले म्हणजे हे माझ्या तावडीतनं सुटतील. आता यांना बरबाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता सायली आणि अर्जुन यांनासुद्धा कल्पनाने फोन करून सांगितलेलं असतं अस्मिताची तब्येत खराब झाल्याचं. त्यामुळे आता सायली आणि अर्जुनसुद्धा धावत पळत घरी आलेले असतात आणि आता सायली ही चौकशी करत असते अस्मिताची. अस्मिताताई, तुम्हाला आता कसं वाटतंय आणि तुम्हाला एवढा अचानक कसला स्ट्रेस आला, काय झालं? तर अर्जुनसुद्धा म्हणत असतो, हो ना अस्मिताई, तुला मॉमनी आणि डॅडनी किती वेळा सांगितलंय की फार कसला विचार करत जाऊ नकोस, फार स्ट्रेस घेत जाऊ नकोस, मग तरीसुद्धा तुला इतका स्ट्रेस कसला आला? त्याबरोबर आता सायली ही सुद्धा पुढे बोलतच असते अस्मिताला की अस्मिताताई, अहो जे घडून गेलं सारखा त्याच गोष्टींचा विचार केल्यानंतर त्या गोष्टी काही बदलणार आहेत का? तुम्हाला आम्ही सगळे सांगतोय तुम्ही त्या गोष्टींचा विचार नका करू, पण तुम्ही आमचं कोणाचं ऐकतच नाही आहात. बघा आता तुम्ही त्रास करून घेतल्यामुळे हे सगळं किती महागात पडलं आपल्याला. आता थोडक्यावर निभावलं म्हणून बरं, जर जास्त कमी काही त्रास झाला असता तुम्हाला तर. अस्मिता मात्र आता काहीच बोलत नसते, कारण खरोखर तिची चूक असते आणि त्यामुळे सगळे घरचे तिला ओरडत असतात आणि तरीही ती शांत बसून ऐकत असते. इतक्यात आता सुमन काकू घरी पोहोचलेली असते आणि तिची अवस्था खूपच वाईट असते. मग आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या हे दोघंजणं पहिले तर सुमनला घरात घेतात आणि मग ते सुमनला विचारू लागतात, सुमन हे सगळं काय आहे आणि तुझी ही अशी अवस्था कोणी केली? सुमन काहीच बोलत नसते. मग लगेचच ते दोघं तिला बसवतात, पाणी वगैरे देतात. तर रविराज काका हे लगेचच प्रतिमा आत्याला सांगतात, प्रतिमा तू एक काम कर, तू पहिले तर अर्जुन आणि सायलीला फोन करून ही गोष्ट सांग की सुमन घरी परत आली आहे. मग लगेचच आता प्रतिमा आत्या ही होकारार्थी मान डोलावते आणि पटकन सायली व अर्जुनला कॉल करते आणि त्या दोघांनाही ही गोष्ट सांगते की घरी सुमन काकू परत आली आहे. सायली विचारते की सुमन काकूंची अवस्था व्यवस्थित आहे ना, त्या ठीक आहेत ना? त्यावर मग प्रतिमा आत्या सांगते की नाही, फार काही तिची अवस्था चांगली नाही आहे. त्यावेळी मग सायली ही गोष्ट अर्जुनकडे येऊन सांगते की अहो सुमन काकू सापडल्या. त्यावर अर्जुन म्हणतो, कुठे आणि कशी? त्याबरोबर सायली म्हणते, नाही ते तर काही मलासुद्धा कळालेलं नाही आहे, पण आत्ता जस्ट मला प्रतिमा आत्यांचा फोन आला होता आणि प्रतिमा आत्यांनी सांगितलं आहे सुमन काकू सापडले आहेत. त्यावर सायली अर्जुन सुमन काकूला भेटण्यासाठी आता किल्लेदारांच्या घरी जायला निघालेले असतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे महिपतने नागोबाला फोन केलेला असतो आणि आता तो नागोबाला म्हणत असतो, काय रे नाग्या, तुला काय वाटलं होतं तू मला डांबून ठेवशील आणि मी सुटू शकणार नाही? मी तिथे तुझ्या जाळ्यात एवढे दिवस अडकून राहीन? अरे नाग्या, मूर्ख आहेस का रे तू, बावळटा? नाही, तू मला अडकून ठेवलंस पण तू पुरेसा व्यवस्थित बंदोबस्त केला नव्हतास ना. माझ्याच माणसांना माझ्यावरच पहारा ठेवण्यासाठी ठेवलंस. किती रे बावळटपणा केलास. पण जाऊ दे, तू केलेल्या बावळटपणामुळे मला फायदा झालेला आहे. तू केलेल्या मूर्खपणामुळे मी सुटलेलो आहे. त्यामुळे आता बघ मी पुढं तुझं काय करतो ते. त्याबरोबर
मग आता लगेचच इकडे नागराज घाबरतो. नागराज म्हणत असतो, हे बघ महिपत, ऐक माझं. त्यावर महिपत फोन कट करून टाकतो. त्याबरोबर नागराज आता विचार करतो, बापरे, हा महिपत तर सुटलाय. आता पहिलं मला जाऊन तिकडे सुमन तरी आहे का नाही हे बघायला हवं. जर सुमन सुटली तर सर्व गोष्टींची वाट लागेल. काहीही झालं, अगदी काहीही, तरीही सुमन सुटता कामा नये. नागराज ताबडतोब तिकडे येतो, पण आता त्याला तिथे सुमन काकूसुद्धा दिसत नाही. मग त्याच्या लक्षात येतं की ह्या नालायक महिपतने स्वतः तर सुटलाच, सोबत सुमनलाही सोडवलं. आता माझी खूप वाट लागू शकते जर सुमन थेट घरीच गेली आणि तिथे जाऊन तिने घरच्यां सगळ्यांसमोर माझं नाव घेतलं तर. मग आता नेमकं सुमन काकू घरी गेली आहे का आणि तिने घरी जाऊन काय केलं आहे हे तपासणं नागराजसाठी खूपच गरजेचं होऊन जातं. मग नागराज हा विचार करतो की आता काय करू. मग त्याच्यासमोर सगळ्यात उत्तम पर्याय उरतो, ती म्हणजे प्रिया. तो प्रियाला कॉल करतो आणि सांगतो की महिपत आणि सुमन दोघंही सुटलेत. तू आता सुमन तर डायरेक्ट घरीच जाईल, त्यामुळे तू एक काम कर, तू घरी जाऊन बघ सुमन घरी पोहोचली का. आणि सुमन जर घरी पोहोचली तर घरी जाऊन तिने काय केलं कळलं का. त्याबरोबर प्रिया म्हणू लागते की ओ, ती सुटलीच कशी काय, आणि प्रत्येक वेळी तुम्ही गोंधळ वाढवून ठेवता आणि निस्तरायला मात्र मला लावता. तुम्ही असं कसं काय करू शकता. आणि ती निस्तईपर्यंत, ती सुटाईपर्यंत तुम्ही काय करत होता, तुम्ही कुठे मेला होतात. आता ती ह्या सगळ्या भाषेमध्ये बोलू लागते. त्याबरोबर लगेचच नागराज तिला म्हणायला लागतो, तू विसरू नकोस की मी कोण आहे. त्याबरोबर प्रिया म्हणते, नाही नाही, माझ्या अगदी लक्षात आहे, अगदी व्यवस्थित इत्यंभूत लक्षात आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीत गोंधळ घालणारा एक माणूस आहात. त्याबरोबर नागराज म्हणतो, हे बघ प्रिया, ही वेळ आपण दोघांनी आपापसात भांडण्याची नाही, तर ही वेळ आपण एकमेकाला मदत करण्याची आहे. तू पहिले घरी जा आणि घरी जाऊन सुमन काय बोलते, तिने माझं नाव घेतलं आहे का, या गोष्टींचा अंदाज घे. तर इकडे सायली अर्जुन सुमनला भेटायला आलेले असतात. आता सायली सुमनची चौकशी करत असते. बिचारी सुमन ही खूप जास्त भेदरलेली असते, घाबरलेली असते. तिला काय बोलू काय नको काही सुचत नसतं, कारण तिने तिच्या नवऱ्याचं जे काही कृत्य बघितलेलं असतं त्यामुळे तिला खूप जास्त धक्का बसलेला असतो. आता सायली म्हणत असते, सुमन काकू, हे बघा, तुम्ही आता घाबरू नका. आता तुम्ही आपल्या घरी आपल्या माणसांबरोबर आहात, त्यामुळे आता तुम्हाला घाबरायची किंवा काळजी करायची काहीच गरज नाही आहे. आम्ही आहोत ना सगळे. त्याबरोबर त्या ठिकाणी प्रिया पोहोचते आणि प्रियासुद्धा आता सुमन काकूला म्हणत असते, सुमन काकू, तू ठीक आहेस ना. अगं सुमन काकू, तू अशी न सांगता अचानक कुठे गायब झालीस, कुठे निघून गेली होतीस. तुला माहिती आहे मला तुझी किती काळजी वाटत होती. तुला माहिती आहे का, जेव्हा तू मला घरी आल्यानंतर बाजारात घेऊन जायचीस, परत मंदिरात घेऊन जायचीस, त्या सगळ्या गोष्टी मला आठवू लागल्या. आणि मग तुला शोधण्यासाठी मी सुद्धा घराबाहेर पडले. मी ती प्रत्येक जागा पिंजून काढली जिथं तू मला घेऊन जायचीस. एक मंदिर ठेवलं नाही की एक बाजारपेठ ठेवली नाही पनवेलमधली. मी सगळीकडे शोधलं, पण तू मात्र मला कुठेच नाही सापडलीस. तू होतीस तरी कुठे. आणि काय गं, इतकी कशी नाराज झालीस आमच्यावर की आमच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही केलास. सुमन काकू, बोल ना गं, काय झालं. हे बघ, तुला घाबरण्याची गरज नाही आहे. तुला जे काही वाटत असेल ना ते सगळं तू बोलून टाक. सांग ना, तू कुठे होतीस आणि काय झालं होतं नेमकं. त्यावेळी आता सुमन ही प्रियाकडे बघते आणि टकटक बघत असते. त्याबरोबर आता तिला सगळेजण विचारतात की काय झालं, तू तन्वीकडे अशी का बघतेस. त्यावेळी मग ती म्हणू लागते, तन्वी, मला जिथे डांबून ठेवलं होतं तिथे तू होतीस ना. त्यावर हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर आता सुमन काकू म्हणू लागते, हो, होतीस तू तिथे, बरोबर ना. नाही म्हणजे मला ना अंधुकंधुकसं का होईना, पण आठवतंय मला की तू तिथे होतीस. त्याबरोबर आता अर्जुन प्रियाकडे संशयित नजरेने बघू लागतो आणि आता तो प्रियाच्या जवळ जातो आणि प्रियाला म्हणत असतो, काय म्हणतेय सुमन काकू, ते खरं आहे का. तू होतीस जिथे सुमन काकूला डांबून ठेवलं होतं तिथे. त्याबरोबर आता प्रियाचं बोलणं पूर्णपणे बंद असतं. अर्जुन तिला पुन्हा विचारतो, मी काय विचारलं आहे, माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. तुला माहिती होतं सुमन काकू कुठे होती, तिला कुणी डांबून ठेवलं आहे, कुठे ठेवलं आहे हे सगळं. त्याबरोबर प्रिया लगेचच म्हणते की काय बोलतोयस तू हे अर्जुन, तुला तरी कळतं आहे का. सुमन काकूला कोणी डांबून ठेवलं होतं, तिला कुठे ठेवलं होतं हे सगळं मला कसं माहीत असेल. आणि माझ्या काकूला जर कोणीतरी किडनॅप केलं आहे आणि तिला किडनॅप करून कुठं ठेवलं आहे ही गोष्ट मला माहीत असेल तर मी इतक्या शांतपणे बसेन का घरात. मी सुमन काकूला शोधण्याचा प्रयत्न केला नसता का.
त्याबरोबर रविराज काका म्हणतात, आवाज खाली करून बोलायचं तू या घरात, समजलं ना? आणि हे बघ, जर सुमन गायब होण्यामागे तुझा हात आहे हे मला कळलं ना, तर एक गोष्ट याद राख, मी तुला खरंच सोडणार नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून मात्र प्रिया आता चांगलीच घाबरलेली असते. तर रविराज काका हे तिला म्हणत असतात, सुमनचं नेमकं काय झालं याच्या मुळाशी तर मी जाणारच आहे, पण तू या सगळ्याच्या मुळाशी असशील तर. त्यावर प्रिया म्हणते, बाबा अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं, म्हणजे तुमचा तुमच्या मुलीवर, सख्ख्या मुलीवर विश्वास नाही आहे का? हे बघा, मी असं काहीही केलेलं नाही आहे. मी उगाचच आपली बिचाऱ्या सुमन काकीच्या काळजीपोटी इथं आले आणि तुम्ही तर मलाच दोषी ठरवताय, तुम्ही तर मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात बसवताय. जाऊ दे, माझंच चुकलं, मीच उगाच सुमन काकूची काळजी केली आणि इथं आले. आता मला इथं थांबायचंच नाही आहे असं म्हणत प्रिया तिकडनं निघून जाते. कारण तिला नागोबाने आढावा घ्यायला पाठवलेलं असतं आणि ते काम तर तिचं चूक झालेलं असतं. त्याच्यानंतर मग आता इकडे सचिन याच्याकडे राहायला जागा नसते आणि तो त्याच्या आईवडिलांच्या घरीसुद्धा जाऊ शकत नसतो. त्यामुळे तो थेट पुन्हा एकदा आलेला असतो इकडे साक्षीच्या घरी. आणि तिकडे येऊन तो आता तिला म्हणत असतो, सॅम मी तुझ्यासाठी पुन्हा आलो. त्याबरोबर ती म्हणू लागते, काय रे सचिन, असा कसा आहेस तू, तुला ना माझ्यासाठी वेळच नसतो. अरे मी किती वाट बघत राहते तुझी, पण तू काही येत नाहीस माझ्याकडे. तुला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तू येतोस, मी काही तुझ्यासाठी पर्याय आहे का? त्यावर सचिन म्हणू लागतो, तसं नाही आहे ग सॅम, खरंच मी सुद्धा तुला खूप मिस करतो, मलासुद्धा तुझी खूप जास्त आठवण येते, पण काय करू ग, शेवटी कामातून वेळ मिळत नाही ना. काम फर्स्ट प्रायोरिटी आहे माझ्यासाठी, तुला तर माहिती आहे ना. आणि मला काही वाटत नाही, मी काम वगैरे सोडून जर सतत तुझ्याकडे येत राहिलो तर तुला तरी ते आवडेल. बरोबर बोलतोय ना मी सॅम? त्याबरोबर आता ती होकारार्थी मान हलवते. मग आता सचिन हा तिला म्हणतो, बरं जा, तू माझ्यासाठी मस्त गरम गरम कॉफी बनव, तोवर मी फ्रेश होऊन आलो. आता सचिन मनात ठरवतो की चला अनायसे जर आता हिच्याकडे आलोच आहे तर हिची नेमकी अर्जुन बरोबर काय ओळख आहे हे शोधून काढूया. त्यानंतर तो फ्रेश वगैरे होऊन येतो. ते दोघं जण कॉफी प्यायला बसलेले असतात. त्यावेळी सचिन हा आता मुद्दामूनच साक्षीला म्हणत असतो, अगं ऐक ना, माझ्या एका मित्राची पनवेलमध्ये थोडी प्रॉपर्टी आहे, पण त्या प्रॉपर्टीवरून थोडे वाद सुरू आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या चुलत भावामध्ये. तर तुझ्या ओळखीचा एखादा कोणी चांगला वकील आहे का, जो त्याची ही केस जिंकून देईल आपल्याला? त्यावर आता ती म्हणते, माझ्या ओळखीचा वकील नाही रे सचिन, माझ्या ओळखीचं कोणी वकील नाही आहे. त्यावर लगेचच तो म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला तू ओळखतेस का? त्याबरोबर मग मात्र आता लगेचच साक्षीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. त्यावर आता सचिन हा तिच्याकडे बघत असतो. साक्षी म्हणते, नाही मी नाही ओळखत, मला काय माहिती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. त्यावर लगेचच सचिन म्हणतो, अगं इट्स ओके, माहीत नाही तर काही हरकत नाही, पण तू इतकी रेस्टलेस का झालीस हे नाव ऐकून, काय झालं? आणि तू ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला खरंच ओळखत नाहीस? अगं पनवेलमधले खूप मोठे नामवंत वकील आहेत ते असं मी ऐकलं आहे, मग तुला माहीत नाही का एवढ्या मोठ्या वकिलाबद्दल? त्यावर ती म्हणते, अरे माझा काय संबंध वकिलाशी वगैरे, मला ज्यांच्याशी कामच नाही आहे त्या लोकांबद्दल मी कशाला माहिती ठेवेन, माझा काय संबंध, माझं काय घेणं देणं, असं आता ती लगेचच म्हणू लागते. त्याबरोबर सचिन म्हणतो, हां तेही म्हणा बरोबर आहेच, तुझा काय संबंध वकिलाशी? बाय द वे मी सहजच विचारलं, तू एवढा विचार करू नकोस सॅम. त्याबरोबर ती म्हणत असते, माझं ना एक जरा काम आहे, एक कॉल करायचं आहे अर्जंट, मी आलेच पटकन कॉल करून. आणि मग ती तिकडनं उठून बाजूला जाते. त्याबरोबर लगेचच आता इकडे सचिनच्या लक्षात एक गोष्ट पक्की आलेली असते आणि ती म्हणजे माझ्याजवळ नक्कीच इकडे ही खोटं बोलते, काहीतरी माझ्यापासून समीरा लपवते असा त्याला दाट संशय आलेला असतो. पण आता नेमकं समीरा काय लपवत असेल बरं आपल्यापासून, ही गोष्ट काही सचिनला कळत नसते. सचिन विचार करतो, एक गोष्ट तर कन्फर्म आहे आणि पक्की आहे, ती म्हणजे समीरा ही अर्जुनला ओळखते आणि खूप चांगल्या पद्धतीने ओळखते. पण आता नेमकी अर्जुन आणि समीराची काय ओळख आहे हे मात्र मला शोधून काढावंच लागेल. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.